कालच शिवसेनेचे उमेदवार रेश्मा काळे या आमचे शिवसेनेचे नेते म्हणजे एकनाथजी शिंदे यांना भेटायला त्यांच्या गावीच गेलेल्या होत्या. त्यांची भेट त्या ठिकाणी झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं आणि उमेदवारांनी सांगितलं, त्यांनी जाहीर केलं की मी माझी उमेदवारी या ठिकाणी तर मागे घेत आहे. महायुतीचा आता इथे एकच उमेदवार आहे, नंदकिशोर महाजन, हे एकच उमेदवार या ठिकाणी आहेत. नाशिक आणि जळगाव असं दोन ठिकाणी थोडा टाय झालेला होता, पण नाशिकला परवाच गोकुळ गीते यांनी आपली माघार केली आणि काल रेश्मा काळे यांनी जळगावमध्ये माघार केली. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणी चित्त स्पष्ट झालेलं आहे. नाशिकमध्ये दराडे आहेत, ते उमेदवार आहेत आणि इथे आमचे तर नंदकिशोर महाजन हे उमेदवार आहेत. एकतर्फी निवडणूक आहे, म्हणजे मोठ्या मताधिक्याने ते या ठिकाणी निवडून येतील या बाबतीत कोणाची मला शंका नाही. पण 11 ठिकाणी निवडणुका आहेत राज्यामध्ये, 6 ठिकाणी बिनविरोध झालेल्या आहेत आणि 11च्या 11 ठिकाणी आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील. महायुतीचाच कौल सर्व मतदार या ठिकाणी देतील या बाबतीत कुणाच्याही मनामध्ये मला वाटतं शंका असण्याचं कारण नाही. विरोधकांचं खातं सुद्धा उघडणार नाही, कुठेही एकही आमदार त्याचा निवडून येणार नाही. जी परिस्थिती महापालिकेत झाली, नगरपालिकांमध्ये झाली राज्यामध्ये, त्यापेक्षाही दारुण पराभव विरोधकांचा यावेळेला सुद्धा होणार आहे. महाआघाडीच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जळगावमध्ये आला होता, त्यामुळे गोकुळ गीतेंची जी माघार राहिलेली होती आणि कुठेतरी तुमची खेळी आहे अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात होत होती की तुमच्याकडे जळगावचं बहुमत होतं आणि नाशिकची जागा तुम्ही काढण्याच्या प्रयत्नात होतात. मात्र ही खेळी फसली आहे का, ही खेळी होती का, काय सांगा? कुठलीही खेळी नाही. मला माहिती आहे, मी पोटात काही नोटात काही असं कधी वागत नाही. मी माननीय शिंदे साहेबांना शब्द दिला होता की तुम्ही काळजी करू नका, की माघार होणार म्हणजे होणार, ही जबाबदारी माझी. जसं गीतेंनी सांगितलं होतं की गिरीश भाऊ आमचे नेते आहेत, ते सांगतील ते आम्ही करू. थोडा उशीर लागला, थोडा उशीर नक्की लागला, ते लवकर व्हायला पाहिजे होतं, पण ते उशिरा झाली माघार. पण आम्ही ती माघार त्या ठिकाणी केली आणि आता तिथं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे खेळीगिळी कुठेही नाही. जळगावला सुद्धा तीच परिस्थिती आहे. नाशिकला विड्रॉल झाल्यानंतर इथे सुद्धा त्या दिवशी जाहीर झालं. माझ्यासोबत उदय सामंत जे होते, दादा भुसे होते नाशिकला, तिथेच आम्ही जाहीर केलं की जळगावची माघार उद्या होईल म्हणून, आणि ती माघार कालच त्या ठिकाणी झालेली. गीतेंनी माघार घेतलेली असली तरी नाराजी मात्र आजही त्यांनी आहे की बाबा खंत आहे मला, त्याच्यानंतर आमदारकी गमवावं लागल्याचं दुःखही व्यक्त केलं त्यांनी. ते कोणालाही असतं, तिकीट नाकारल्यानंतर किंवा उमेदवारी मागे घेतल्यानंतर प्रत्येकाला वाटतं, साहजिक आहे ते असतं. पण त्यांनी महायुतीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय शिंदे साहेबांच्या म्हणण्याला त्यांनी मान दिलेला आहे. आम्ही त्यांची मनधरणी केली आणि खरं आहे तिथे परिस्थिती त्यांना अनुकूल होती तरी सुद्धा त्यांनी माघार घेतलेली आहे. तर शिल्लक त्यांच्या मनामध्ये असं दुःख त्यांना वाटेल, त्याबद्दल काही वाद नाही. पण महायुतीसाठी त्यांनी ती माघार घेतलेली आहे. आता तिथलं चित्र स्पष्ट झालेलं आहे की त्याचा आमच्याकडे एकच उमेदवार आहेत नाशिकमध्ये, ते म्हणजे नरेंद्र दराडे. त्यांना सगळे 100% मतं त्यांना मिळतील. बहुत दराडेंना त्यांनी पाठिंबा मात्र दिला नाही, माघार घेतली, प्रचार थांबवायचं म्हटलं, पण दराडेंना पाठिंबा सगळ्या यंत्रणांमध्ये कालही बैठक झाली. मी काल संध्याकाळी त्या बैठकीला जाणार होतो. सगळे आमदार त्या ठिकाणी होते, मी घेऊन जाऊ शकलो नाही. पण स्वतः गणेश गीते वगैरे त्या ठिकाणी होते, तेच मार्गदर्शन करत होते. त्यामुळे आता ते सगळे कामाला लागलेले आहेत. आता काय पाठिंबा दिला नाही, म्हटलं नाही, या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये, नक्की तथ्य नाहीये. स्वतः ते कालच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी संध्याकाळी रात्री हजर होते. त्यामुळे आता तसा कुठलाही नाराजीचा विषय राहिलेला नाही. रेश्मा काळे स्वतः या ठिकाणी हजर राहून या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करणार होत्या. रेश्मा काळे स्वतः उपस्थित राहून भूमिका स्पष्ट करणार होत्या, मात्र त्या या ठिकाणी आज उपस्थित दिसत नाहीये. त्या आपल्याला कल्पना आहे, आपण कालच रात्री दाखवलंय की त्या माननीय शिंदे साहेब त्यांच्या गावी आहेत सातारा जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलेल्या होत्या आणि तिथूनच त्यांनी आणि माननीय शिंदे साहेबांनी जाहीर केलं की यांची माघार आहे. स्वतः उमेदवारांनी सांगितलं की मी माघार घेतोय शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळे. आता काय ते इथे आता प्रवासामध्ये असल्यामुळे ते पोहोचू शकत नाही अजून, त्यामुळे काही त्यात काही गैरसमज करून घेण्याचा काही विषयच नाहीये की त्या का आल्या नाही. इथे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आपण आपल्या चॅनलवर सगळ्यांना दाखवलं की त्यांनी जाहीर माघार घेतलेली आहे. राष्ट्रवादीचं कोणी आलेलं नाही. राष्ट्रवादी आज बैठक शिवसेना सगळे आमदार, त्याचे जिल्हाध्यक्ष आणि आमची या ठिकाणी आहे. राष्ट्रवादीची बैठक आपण त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हीच होता त्या दिवशी सगळेच त्या पदाधिकारी हजर होते, ती झालेली आहे. आणि उद्या
उद्या आम्ही सगळेजण या ठिकाणी मोठा मेळावा आहे. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी येत आहेत, गुलाबभाऊ त्या ठिकाणी आहेत, मी आहे, सावकारे असतील मंत्री आणि सगळे आमचे आमदार खासदार आम्ही सगळे त्या ठिकाणी आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हा काही तर विषय राहिले नाही, हे नाही ते नाही. कारण आजची जी मिटिंग आहे ती फक्त यांच्या उमेदवाराची माघारी घ्यायची होती त्या संदर्भात होती आणि म्हणून सुशीलची नेते या ठिकाणी आलेले आहेत. 100% कोरम या ठिकाणी आहे. भाऊ, नाशिक आणि जळगावच्या बंडखोरीचा जर विचार केला तर महायुतीमध्ये सर्व काही आलेलं आहे हे जे सांगितलं जातं त्याला कुठेतरी तडा गेलेला आहे आणि अंतर्गत जो वाद होता किंवा खतखत होती ती सर्व वाट्यावर आली आहे. मला वाटतं कुठे अंतर्गत कुठे काही आहे का? प्रत्येकाला वाटतं, सगळ्यांना वाटत होतं की आम्हाला इथे आता 17च्या 17 ठिकाणी वाटत होता की सगळ्या जागा आम्हाला मिळाव्या. शिंदे साहेब म्हणत होते की आम्हाला 7-8 जागा पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत होती 5 जागा आम्हाला पाहिजे. शेवटी वाटाघाटी झाल्या, समन्वयाने झाल्या. 4 जागा मान्य शिंदे साहेबांना मिळाल्यात, 2 जागा राष्ट्रवादीला मिळाल्यात आणि 11 जागा आम्ही लढलो. आता कुठे वाद राहिला? 2 ठिकाणी थोडं असं झालं की त्या ठिकाणी ते फॉर्म मागे घेतले गेले नाही वेळेवर, नॉट रिचेबल झाले उमेदवार, त्यामुळे ते राहून गेले होते. आता त्यांनी जाहीर माघार घेतलेली आहे. आता तुम्हाला कुठे त्याच्यामध्ये काही मनोमनी दिसतंय का आमच्यात वाद दिसतंय असं कुठे नाहीये. सगळं प्रेम आहे, नाशिकमध्ये जे आहे सगळं प्रेमाने चाललंय. तुम्हाला काय दुसरं काय, तुम्हाला काही शंका आहे का? सगळं प्रेमातच चाललेलं आहे ना. कोकण साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंची नाराजी कायम आहे. ते आज बोललेत की येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी त्यांनी भूमिका व्यक्त केली. साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंची नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. ते आज बोललेत की मी येऊ नको सोबत तर मग कुठल्या गाडीत बसू असं शिंदेजवळ त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. येऊ नको सोबत मी येऊ नको तर कुठल्या गाडीत सोबत बसू, तुमच्यासोबत येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू असं शंभूराज देसाई तिथल्या विधान परिषद निवडणुकीवरून बोललेले आहेत. मला काय ते म्हणले किंवा काय मला काही कल्पना नाही होत. मी येऊ नको तुमच्या गाडीत तर म्हणजे मला याचा अर्थच कळत नाही. त्यामुळे मला तिथं काही माहीत नाही. पण शंभूराजेंचा विषय 2-3 वेळा चर्चेत आला. मी त्या समन्वय समितीत मी आणि बावनकुळे साहेब आहे 6 लोकांच्या तिथे पण त्यांनी पण स्वतः शंभूराजे तिथे होते, त्यांच्या घरीच बैठक झालेली होती. मला वाटतं हा विषय आता संपलेला आहे. सीएम साहेब स्वतः बोललेले, शिंदे साहेब स्वतः बोललेले या संदर्भामध्ये आणि त्यांना जे जे म्हणणं होतं ते ऐकून घेऊन त्याच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे त्यांच्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये. त्यामुळे वाटतं तो विषय संपलेला आहे. आज संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं या ठिकाणी की अर्थ खातं जे आहे महाराष्ट्राचं ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यामध्ये शहाणपण आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अर्थ खातं सांभाळणं एवढा दुसरा सक्षम नेता कोणी नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केलेली आहे. मला वाटतं की राऊतांनी त्यांचा पक्ष बघावा ना, त्यांच्या पक्षात काही बोंब पडत नाही आणि ते राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये जावं का, इकडे अर्थ खातं कोणी सांभाळावं, या पक्षाचं कोणी काय करावं. मला तर कशाला वेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना उगाच उड्या मारत फिरायचं. आपण लग्न कोणाचं, बँड कोणाचा आणि लगेच आपण नाचायला लागायचं तिकडे जाऊन. त्याला कोणी विचारलंय? ते कोण ठरवणार आहे कोणतं खातं कोणाकडे ठेवायचं म्हणून? सल्ला देणार आहे आम्हाला? ते गरज नाही, आवश्यकता नाही. त्यामुळे तुमच्या घरच्या लग्नातच तुम्ही नाचा तुमच्या बँडमध्ये, आमच्या बँडमध्ये येऊन नाचू नका. यावर अनिल पाटलांनी असं म्हटलंय की त्यावेळेस त्यांचे मुख्यमंत्री होते ते देखील महाराष्ट्र सांभाळण्यामध्ये सक्षम नव्हते. उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील राज्यात अशी चर्चा होती की ते राज्याचा कारभार सांभाळायला सक्षम नाहीत अशी हे सगळ्या राज्यांनी बघितलेलं आहे. त्यांना कोणाला सांगायची गरजच नाही. हे कोणाला आम्हाला सांगायची गरजच नाही. ते सगळ्या राज्यांनी बघितलं आहे की मुख्यमंत्री असताना हे वादळ एक दिवस सुद्धा विधानसभेत आले नाही, एक दिवस मंत्रालयाची पायरी चढले नाही. कोरोनाच्या काळामध्ये घराचा उंबरठा ओलांडला नाही त्यांनी, आमदारांना भेटले नाही. त्यांच्या का गेले सगळे आमदार त्याच्यापासून दूर? कोणालाच भेटायचं नाही, कोणाला वेळ द्यायचा नाही, कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. मी आणि माझा परिवार त्याच्या बाहेर ते पडलेच नाही, मातोश्रीच्या बाहेर पडले नाही. त्यामुळे सगळे आमदार त्यांना सोडून गेलेत. यात काही नवीन सांगण्याची गरज नाहीये. आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये बघावं, लोकांना फुकट सल्ला देऊ नका. हा कसा सांभाळेल, तो कसा चांगला, हा कसा बरोबर सक्षम, हा कसा असक्षम. त्यापेक्षा आपण काय केलं, आपल्या घरामध्ये सल्ला द्या जरा, ते फायदा होईल थोडासा राजकीय. कर्जमाफीच्या संदर्भात रोहित पवारांनी आता आंदोलन सुरू केलंय पंढरपुरावर. नाही, रोहित पवारांच्या आंदोलनाला कुठलाही अर्थ नाही. रोहित पवारांना सध्या सगळ्या फक्त टीआरपी घ्यायचा असतो, त्यांना चॅनलमध्ये रोज राहायचं असतं, काही ना काही नवीन नाटक त्यांचा असतो. त्या ठिकाणी मला असं वाटतंय अजून ते नवीन आहे, ठीक आहे आता. पण खरं म्हणजे एवढी मोठी योजना पहिल्यांदा आणि कुठलीही निवडणूक नसताना आमच्या सरकारने त्या ठिकाणी आणली. काही नाही म्हणजे कुठे निवडणूक आल्यावर तरी कुणीतरी सर तोंडावर असताना तरी कुठे असे निर्णय करतात. पण शेतकरी अडचणीत आहे ज्याची आम्हाला कल्पना आहे. मान्य मुख्यमंत्री आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत, आमच्या पवारताई आहेत. मला वाटतं
त्यांनी त्या सगळ्या गरजा ओळखून शेतकऱ्याची परिस्थिती बघून स्वतःहून आम्ही कर्जमाफी अचानक म्हणजे कोणाला कल्पना नसताना एका कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी लगेच त्या ठिकाणी प्रस्ताव आणला उपमुख्यमंत्र्यांनी आणि तो ठेवला आणि कर्जमाफी केलेली आहे. आता ती अशी झाली पाहिजे, ती तशी झाली पाहिजे. जवळपास 37-38 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना माफी करतोय आणि एवढं माफी केल्यावर तुम्ही काहीतरी आपल्याला मुद्दाम क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतायत, कुठेतरी आमच्यामुळे काहीतरी झालं असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आपलं सरकार असताना आपण काय बोंब पाडली विचारा जर आपल्या घरामध्ये, आजोबांना विचारा आपण किती वेळा कर्जमाफी केली, आपण शेतकऱ्यांना काय मदत केली. आमचं सरकार असताना या 12 वर्षामध्ये आम्ही किती मदत केली शेतकऱ्यांना याचं एकदा कॅल्क्युलेशन करून बघा. पण आपल्याला नुसतं काहीतरी प्रसिद्धी पाहिजे. एकच दिवस झालं उपोषण करून फक्त संध्याकाळी जेवले नाही काल आणि झोपून गेलेले आहेत जसं की काय झालं काय. आता आम्ही 12 दिवस उपोषण केलेले आहेत म्हणजे ते इतके नाटकीपणाचं लोकांना दिसतोय समजतोय. त्यामुळे लोक काही अशा भूलथापांच्या बळी पडणार नाही. आम्ही कर्जमाफी प्रामाणिकपणे केलेली आहे, लोकांना त्याचा लाभ मिळणार. अजित नवले यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. अजित नवले प्रत्येकाच्या आंदोलन पाठिंबा देतात. असं कुठलं राज्यामधलं आंदोलन नाही की जिथे अजित नवले जात नाही आणि पाठिंबा देत नाही. शेतकऱ्यांचं कुठलं आंदोलन आलं तर ते तिथे जातात. भाऊ, सातारा जिल्ह्यात देखील महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर आलेले आहे. आता झाला तो विषय. मंत्री शंभूराज देसाई असतील, झाला तो विषय. पाटील असतील. हो, आता घाटकोपर नंतर दादरमध्ये 17च्या जागा आमच्या निवडून येतील. एकही जागा आम्ही हरणार नाही. जळगावच्या जागेबद्दल आणि इच्छुक होते. तुम्ही देखील केके पाटलांच्या नावासाठी आघाडी होते अशी चर्चा होती, पण अचानक माझं नाव समोर आलं. पक्ष शेट्टीने निर्णय घेतलेला आहे. नंदकिशोर महाजन आमचे उमेदवार आहेत. काही इच्छुक खूप होते भाऊ, काही परिणाम होईल मग का प्रत्येक सगळे राहतात ना. आता समोर उमेदवारच राहिला नाही कोणी तर कसा काय परिणाम होईल त्याचा. प्रतिस्पर्धीच कोणी राहिलं नाही. तुम्ही बघितलं का कोणाला प्रचार करताना मत मागताना. आता जे मागत होत्या आमच्या काळेताई त्यांनी माघार घेतलेली आहे. आता कोणाला मतदान देतील, कोण देतील. आता जाऊ दे, परवा मतदान आहे, समोर येईल ना सगळे आकडे. आता काय कांद्याच्या दरामध्ये 70 रुपयांनी वाढ केलेली आहे आणि प्रति क्विंटल जे आहे ते 1650 रुपये भाव जाहीर केले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी राहत सरकारने त्या ठिकाणी दिलेली आहे. मला वाटतं आता मी स्वतः नाशिकला परवा येतो, जिल्हाधिकाऱ्यांकडे मी बैठकही केली. मी परवा पियुष गोयल यांचं माझं बोलणं झालं. मी कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत, मोठे व्यापारी आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, कॉन्फरन्सवर घेऊन मी पियुषजी गोयल आणि त्यांचं बोलणं सुद्धा करून दिलेलं आहे. आणि आता तो भाव वाढलेला असल्यामुळे शेतकरी सगळे आनंदित आहेत, आनंदाने सुखावलेले आहेत. नाशिकमध्ये आता बंडखोर नंतरची आहे ती महायुतीची बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीनंतर पॉलिटिक्समध्ये हॉटेल पॉलिटिक्स या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि मतदारांना सहलीला रवाना केलं जाणार आहे. असेल मला माहिती नाही. मी आज संध्याकाळी नाशिकला जाणार आहे. कालच्या बैठकीला मी जाऊ शकलो नाही, पण मी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून त्या ठिकाणी भाषण केलं किंवा त्यांच्याशी काय बोलायचे होते त्या सूचना त्यांना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आमचे सगळे आमदार त्या ठिकाणी होते, आमचे सर्व जिल्हा पदाधिकारी होते आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी. भुजबळ साहेब बाहेरगावी असल्यामुळे ते येऊ शकले नाही, पण सर्वजण त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते. पण सगळेजण सर्व पक्षीय महायुतीचे सगळे घटक पक्षातले सगळे नेते नाशिकमध्ये काल संध्याकाळी बैठकीला हजर होते. पण आजही तिथे कोकुळ तिथेच निवडून येतील अशी शक्यता आहे. नगरसेवकांमध्ये नाराजी. बरं, मग परवा निकाल लागला भेटू आपण. पण तो दगाफटका लक्षात घेता ही काळजी घेतली जाते का सगळ्या मतदारांना ठाण्याला हॉटेलमध्ये हलवलं जात आहे. कुठेही दगाफटका नाहीये, कुठे काही गडबड नाहीये. तुम्ही बघा किती मतं पडतील ते. आणि 99% मतं एखाद दिवसात चुकलं चाकलं तरच जाईल, बाकी सगळी मतं आमच्याकडे राहतील. जय महाराष्ट्र. काय सांगणार आज या ठिकाणी महायुतीची बोला. कालच्या दिवशी आमच्या पक्षाचे आमदार किशोरप्पा असतील, चंदूभैया असतील, अमोलदादा असतील किंवा चंदूअण्णा असतील किंवा जिल्हा प्रमुख असतील यांची बीजेपीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय गिरीश भाऊ सुद्धा उपस्थित होते. ही कालच जवळपास हा तोडगा या ठिकाणी निघालेला होता, पण तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून त्यांनी यावं आणि सगळ्यांनी बसून पुन्हा हा निर्णय डिक्लेअर करावा म्हणून आज औपचारिकता म्हणून आमच्या उमेदवारांनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. तो सर्वांचे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या मुखातूनच तो पाठिंबा जाहीर असल्यामुळे महायुतीच्या मधला जो तिढा होता तो आज पूर्णपणे सुटलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही एकत्रितरित्या प्रचार करून आमचा उमेदवार निवडून आणण्याकरताची आमची आज बैठक आहे.
भाऊ, नाशिकचे जे नगरसेवक आहे ते सहलीला जात आहेत, कुठेतरी दगा पटकावण्याची भीती व्यक्त केली जाते, त्याची पडसाद जळगावातील मिटण्याची भीती व्यक्त केली जाते. हे बघा, अजून मला नाशिकचं तर काही माहित नाहीये, पण सहलीला जात आहेत की काय याचीही कल्पना नाहीये. आणि मला तरी असं वाटतं की निवडणुकीचा एक भाग असतो किंवा आजच सहल होते असं नाहीये. आपण बऱ्याच निवडणुका बघतो, आमदार सुद्धा हलवले जातात, ग्रामपंचायतचे सदस्य घेऊन झाले जातात, नगरसेवक घेऊन जाणं काय मला वाटतं काही चुकीचं वाटत नाही. वाटलं असेल की 2-4 दिवस बाहेर फिरून आणावं, त्याच्यामध्ये सहल बिल नाहीये. एकत्रित सगळे राहावे, एकमेकाच्या विचाराचं मंथन व्हावं, आपल्यामधला असलेला दुवा एकत्रित यावा आणि युती घट्ट व्हावी. सेम ठेवण्याचा किरण कोंकू असतात म्हटलं त्यांना ते पटतंय. जळगावी थांबवलं सहलीला नगरसेवक होता, मात्र 2 दिवसापासून गिरीश भाऊ याच ठिकाणी, म्हणून तुम्ही थांबवलं का गिरीश भाऊ नाही, थांबवलं नाही. आता जर मी थांबवलं असतं तर मी तर आमच्या आमदार महोदयांनी कालच ते बैठक घेतली होती. पण या निमित्ताने पुन्हा मग काल पेपरला बातमी होती आणि टीव्हीलाही बातमी होती की पालकमंत्री अनुपस्थित. पण आपल्याला माहिती असते की काल जलजीवन मिशनच्या मार्फत केंद्राची एक सगळ्यात मोठी बैठक सीएम साहेबांनी झाली होती. अचानक निरोप आल्यामुळे मला काल थांबावं लागलं आणि तोही पाण्याचा प्रश्न महत्वाचा होता. त्यामुळे मी आमच्या आमदार महोदयांना विनंती केली की तुम्ही त्या बैठकीला जाऊ आणि ते सगळ्या बैठकीला आले. त्यांनी कालच भूमिका स्पष्ट केलेली होती. पण तरी सुद्धा आणखी पुन्हा टीव्हीमध्ये बातमी येऊ नये की पालकमंत्री होतेच नाही. मला तरी असं वाटतं की आता सरळ निवडणुकीचा मार्ग सुकर झालेला आहे. नंदलाल आता काय म्हणतात त्याला द्वारकेला जायला निघालेले आहेत आणि ते पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राची जी द्वारका आहे ती म्हणजे आपली विधान परिषद विधानसभा, तिथे ते 24 तारखेला पोहोचतील आणि मला तरी असं वाटतं की सगळ्यांच्या आशीर्वादाने हा निकाल आमच्या बाजूने लागणार. जळगावची जागा शिवसेनेला मिळावी असा आमदारांचा आग्रह होता, आपला स्वतःचा देखील या ठिकाणी आग्रह होता. तो आजपर्यंत होता, कालच संपलाय. सगळ्यांची नाराजी दूर केली की बुवा असं म्हणायचं का आपण? गिरीश भाऊंनी सर्व हे आमदार बघा, कोणत्या निवडणुकीत आग्रह नसतो मला समजून सांगा. प्रत्येक निवडणुकीत आग्रह असतो आणि आग्रह करणं, जागा मागणं म्हणजे विरोधात बंड करणं असं नाहीये. शेवटी प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आग्रह जरी असला तरी तो मागे सरकतो. अशी 100 उदाहरणं आहे. त्यामुळे आम्ही मागणी केलेली होती आणि आम्हाला वाटत होतं की आमची सीट निवडून येईल, पण आम्हाला ती मिळाली नाही. पण आता याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्यापणाने हातीताईप्रमाणे महाराष्ट्राच्या युतीवर परिणाम व्हावा किंवा काही गोष्टी चुकीच्या व्हाव्या असं कोणत्याच आमदाराला मंत्र्याला वाटत नाही. आणि नेतृत्वावर तो विश्वास ठेवूनच मोठा झालेला असतो. त्या पद्धतीने आम्ही विश्वास ठेवून पुढचं काम करतोय. भाऊ, जळगाव विधान परिषदेचं निवडणूक बघितल्यानंतर प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही शिवसेनेने या निवडणुकीमध्ये भाजपला प्रत्युत्तर दिल्याचं दिसतंय. जी भाजपकडून खेळी खेळली गेली त्याला शिवसेनेने टॅकल केलेलं आहे. एकही असं वाक्य दाखवा की जी महायुतीला पोषक नसलेलं वाक्य आम्ही वापरलेलं आहे. हक्क हा आहे आमचा मागणीचा. हक्क करणे म्हणजे आम्ही बोलूच नाही असं नाहीये. पण याचा अर्थ की आम्ही युती तोडून टाकू, भाजपच्या उमेदवाराच्या आम्ही विरुद्ध काम करू असं काहीच केलं नाही. आमचा उमेदवार फिरत होता, आम्ही आमच्या भूमिका मांडत होतो, पण असं कधीच म्हटलं नाही. आम्ही हेच सांगितलं शेवटपर्यंत, वरतून जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करू. त्या पद्धतीने आम्ही मान्य केला. पचेगानंतर पाहणे का घरासं बोलले तर तुम्ही सकाळी नेमकं त्याचा तुम्ही असं म्हटले होते किंवा तुमच्या पक्षाला उमेदवारी मिळाली नाही तर शेवटी माणूस आशीर्वादी आहे. बचेगा नर तो बांधेगा घर, हे म्हणणं काही चुकीचं थोडी आहे. पुढच्या काळात वाटाघाटी होणार आहे का? पुढच्या काळात त्या वाटाघाटी अटी शर्तीवर मागा झाली हे बघा, हे वाटाघाटी या सगळ्या गोष्टी आमच्या हातातल्या नाहीये. या शेवटी नेतृत्वाच्या हातात असतात. कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची जिल्हा स्तरावर मागणी असते. शेवटी आपल्याला यश येतं, अपयश येतं. आता नाव नंदू महाजनांचं कुठेच ऐकलं नव्हतं मी की ते उमेदवार होते, पण शेवटी दिल हरी खाटीवरी तशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि बघा त्यांच्या नशिबात होतं ते चालून आलं. त्यांनी दिल्लीवरून फिल्डिंग लावली भाऊ असं पण बोललं जातं. मला फिल्डिंग माहित नाही, मी फक्त बॉलिंग करतो. बॅटिंग करतो. शिवसेना आणि भाजपाचा जो संघर्ष विधानसभेला बघायला मिळाला त्यातून अनेक नगरसेवक नाराज आहे. पाचोरा पडगावकड्यातून काही नगरसेवकांनी उघड नाराजी, आमदार पण नाराज ते काय बसले ना, नाराजीतच बसले. एक शब्दही बोलत नाही किशोरप्पा. चंद्रकांत पाटील पण नाराज नाही, कोणीच नाराज नाहीये. चंद्रकांत पाटील आणि नंदू महाजनांची आय लव्ह यू दोस्ती आहे. त्यामुळे नाराजीचा विषय नाही. पण शेवटी पक्षाचा विषय आल्यानंतर प्रत्येक माणसाला आपल्या पक्षाची बाजू घ्यावी लागते. चंदूबाईंनी ती बाजू घेतली की आमच्या पक्षाला उमेदवारी मिळावी.
पण याचा अर्थ व्यक्तिगत संबंध कोणी खराब करत नाही. हे प्रेमाचे संबंध प्रत्येकाचे असतात. हो, गिरीश भाऊंनी ताकद लावली असती तर प्रताप भाऊ उमेदवार असते असं वाटतं का? लावली असती तर प्रतापचा प्रताप नंतर घेऊ. भाऊ रेश्मा काळे यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा न करता डायरेक्ट कोणी सांगितलं तुम्हाला? असं कोणी सांगितलं? असं होत नाही. रेश्मा काळे असं पण बोललं जातंय की डायरेक्ट मतदानाच्या दिवशी जगामध्ये येणार आहे, तोपर्यंत ते जगामध्ये येणार आहेत ना मतदानाला. संपला. एवढंच खूप झालं. चला आता तुमचे प्रश्न संपलेले सध्या यांचा अल्निनोचा इफेक्ट आहे, काय आव्हान करणार तुम्ही? अल निनोचा इफेक्ट आहे. त्याच्यामुळे आता योगायोगाने जलसंपदा मंत्री बाजूला आहेत. जे पाण्याचे साठे आहेत तिथे ज्या अनधिकृत मोटरी होत्या किंवा जिथून उपसा होत होता तो बंद केलेला आहे. ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा मंत्री या नात्याने आम्ही सूचना केलेल्या आहे ग्रामविकास खात्याकडनं आणि पाणी पुरवठा खात्याकडनं की जिथे ग्रामपंचायत दररोज पाणी देते त्यांनी 1 दिवसाच्या आड पाणी द्यावं. जे 1 दिवसाच्या आड पाणी देतात त्यांनी 2 दिवसाच्या आड द्यावं. कारण की साठा आपल्याकडे कमी आहे. त्या साठ्यामध्येच आपल्याला अल निनोचा इफेक्ट हा फार लांबपर्यंत राहणार असल्यामुळे त्याच पाण्यामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये काटकसरीनं काम करायचं आहे. त्यामुळे ज्या सूचना खालच्या पातळीपासून तर वरच्या राज्यापर्यंत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितल्या होत्या त्या आम्ही देण्याचा प्रयत्न केला. टीएमसी मध्ये फूट पडल्यानंतर उद्या ठाकरेंनी मुंबईत खासदारांची बैठक बोलवली. मला माहित नाही, ते संजय राऊतांना माहिती. हो, संजय राऊत असं बोलले त्या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं भाऊ की मुख्यमंत्री अर्थ खातं सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही ते सांभाळू शकत नाही? आता गिरीश भाऊंनी इतकं सांगितल्यानंतर मी काय सांगू? त्यांना कसं आहे की दुसऱ्याच्या लग्नामध्ये बुंदी वाढण्याचा फार आनंद आहे.